महानगरपालिका येथील वैद्यकीय समाजसेविका। जर कोणाला रक्तदान शिबिर आयोजित करायचे असेल किंवा रक्तदान करायचे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, मोबाईल नंबर आहे 8369009476। या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून रक्तदान शिबिर आयोजित करू शकता आणि रक्तदानाकरिता येऊ शकता। रक्त हे कुठल्याही फॅक्टरीमध्ये तयार होत नाही, ते फक्त मानवी शरीरामध्येच तयार होते। रक्ताची कुठली फॅक्टरी बघितली आहे का? नाही ना, कारण आपण एका मानवी शरीराला जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला दुसऱ्या मानवी शरीरातून रक्त घेऊनच आपण त्यांचा जीव वाचू शकतो। याकरिता आपण रक्तदान करणे खूप गरजेचे आहे। डोनेट ब्लड सेव्ह लाईफ। नमस्कार, मी गीता मोहन चापके वाशीमधून आहे। राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाची मी सामाजिक न्याय विभागाची नवी मुंबई जिल्हाध्यक्ष आहे। सरिता मॅडमने आता सांगितलेलं आपल्या बघा, महिला दिन हा बरेचसे लोक साजरा करतात, पण सरिता मॅडमने एक आगळा वेगळा रक्तदान शिबिर लावून महिला दिन साजरा करण्याचं आयोजित केलेलं आहे। मी तर त्या दिवशी येऊन रक्तदान करणारच आहे। माझ्या सर्व भगिनींना मी विनंती करते की 8 मार्च रोजी सकाळी येऊन महानगरपालिका वाशी हॉस्पिटलमध्ये येऊन प्रत्येक महिलेने रक्तदान करा आणि प्रत्येक रुग्णाचं गरजू जे मरीज आहेत त्यांचं जीवन वाचवा। धन्यवाद। नमस्कार, मी सरिता घेरवासिया, नवी मुंबई महानगरपालिका येथील वैद्यकीय समाजसेविका। दिनांक 8 मार्च 2026 रोजी नवी मुंबई महानगरपालिका वाशी रक्तकेंद्र येथे आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। तरी जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा, जेणेकरून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये थॅलेसिमिया पेशंट, ॲक्सिडेंटल पेशंट, डिलेव्हरी पेशंट, गरीब पेशंट आपण यांना मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो। डोनेट ब्लड सेव्ह लाईफ। रक्तदान केल्यामुळे आपण 3 ते 4 लोकांचा जीव वाचू शकतो। नवी मुंबई महानगरपालिका ही एकमेव गव्हर्नमेंट ब्लड बँक आहे जी नवी मुंबईमध्ये पुअर पेशंटला मोफत ब्लड उपलब्ध करून देते। तुम्ही सुद्धा या, आम्ही येतो आहे 8 मार्चला रक्तदान शिबिर घेण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिका वाशी सेक्टर 10 येथे। धन्यवाद। नमस्कार, मी विनीता बर्फे। आज मी नवी मुंबई महानगरपालिका वाशी येथून लाईव्ह करत आहे। विषय असा आहे की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि रक्तदान म्हणजे उदात्त कार्य आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक आव्हान करते माझ्या या जनतेला की एका रक्ताच्या युनिटमधून आपण 3 जणांचे प्राण वाचू शकतो। कारण की बऱ्याचशा लोकांच्या मनात ही भीती असते की मी रक्त दिल्यानंतर मला काही प्रॉब्लेम होईल का? तर अजिबात नाही। आपण जर एखाद्याला रक्त दिलं तर आपल्या हृदयाचा जो झटका आहे तो आपल्याला येणार नाही। आपल्या रक्तातील लोहाची पातळी ती संतुलित राहून आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं आणि आपण कुणाचे तरी प्राण वाचवतो, हे सर्वात मोठं पुण्य आपल्या पदरात पडतं। असंच नाही की मी रक्तदान ह्या वेळेस करेल किंवा तेव्हा, असं नाही। 365 दिवस आहेत वर्षातले, आपण रक्तदानाचं हे सुंदर आणि पुण्याचं काम आपण कधीही करू शकतो। कारण या धर्तीवर अनेक प्रकारचे रुग्ण आहेत। आता समजा वाशी इथे आमच्याकडे एक अशी केस आलेली आहे। इथे अल्वन डिसो नावाचा एक व्यक्ती आहे, त्याला रक्ताची गरज आहे। तर आम्ही जर समाजसेविका आहे त्याला रक्त उपलब्ध करून देण्यासाठी मॅडमकडे आलो, परंतु आम्हाला असं निदर्शनास आलं की ते रक्ताची उपलब्धता खूप कमी आहे आणि खूप सगळे पेशंट आहे। त्याच्यामुळे आम्हाला की हा व्हिडिओ करण्याचं कारण ते सांगते की जागरूक नागरिकांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या रक्तदानामुळे आपण खूप जणांचे प्राण वाचू शकतो आणि त्यांच्या परिवारामध्ये आपण पुन्हा आनंद निर्माण करू शकतो। तेव्हा तुम्हाला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की आपल्याकडे जो पण कोणी रक्तदान करू इच्छित असेल, महिला असो पुरुष असो, इथे येऊन तुम्ही 8 मार्चला वाशी महानगरपालिकेने एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमात येऊन आपण इथे रक्तदान करू शकतो किंवा इथे सरिता मॅडमला येऊन तुम्ही संपर्क साधा। तिथे तुम्ही तुमच्या स्वइच्छेने इथे रक्तदान करा आणि एक पुण्याच्या सहभागामध्ये तुम्ही सहभागी व्हाल अशी अपेक्षा बाळगते। रक्तदान करायला आम्ही पण येतोय, तुम्ही पण या। या सर्वश्रेष्ठ दानामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असणं खूप गरजेचं आहे। धन्यवाद। नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।